हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू. आजच्या क्लासमध्ये आपण पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या या चॅप्टरवरील महत्त्वाचे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या सेशनला. तर याच्यामध्ये सुरुवातीला MVSAT बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. MVSAT इट्स ऑल इंडिया लेवल स्कॉलरशिप एक्झामिनेशन टेस्ट जी वेदांतू कंडक्ट करणार आहे आणि MVSAT मध्ये तुम्हाला खूप सारे प्राइजेस पण याच्यामध्ये जे आहेत ते मिळणार आहेत. ऑफलाईनच्या डेट्स पण इथे तुम्ही बघू शकता आणि ऑनलाईनच्या डेट्स पण इथे दिलेल्या आहेत. त्याचबरोबर याचे सेंटर्स तुम्हाला दिलेले आहेत. PCMC पुणे, स्वारगेट पुणे, औंध पुणे, सिंहगड पुणे, बुलढाणा आणि अमरावती हे जे आहेत MVSAT रिलेटेड महत्त्वाचे एक्झाम सेंटर्स आहेत आणि ह्या डेट्स आहेत. त्याचबरोबर स्कॉलर प्राइम बॅच लॉन्च झालेली आहे हिंदी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी. सो अगर आप हिंदी और इंग्लिश मीडियम से है तो यू कैन जस्ट बाय दिस बैच in 1499 rupees and you can get e-book and मैथ्स एंड साइंस का जो ई बुक है वो प्रवीण सर का वो आपको यहाँ पे मिलेगा और रोज इंटरैक्टिव लाइव सेशंस मिलेंगे 3 आवर्स के. नाउ जो फर्स्ट क्वेश्चन आहे लोकसंख्या या चॅप्टर मधला, एक्सप्लेन द ग्रोथ एक्सप्लेन द ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इन इंडिया इज डिक्रीजिंग बट द पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग. म्हणजेच भारतातील लोकसंख्या वाढीचा दर कमी होत आहे परंतु लोकसंख्या वाढत आहे. सो याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की रेट ऑफ जो आहे म्हणजे पॉप्युलेशन रेट कमी झालाय पण लोकसंख्या अजूनही वाढत आहे. याचं कारण म्हणजे असं आहे की आपल्या भारतामध्ये एक पूर्णता आपण बघू शकतो की खूप मोठा एरिया आहे आणि त्या एवढ्या मोठ्या एरियामध्ये अचानक लोकसंख्या कमी होणं शक्य नाहीये. वाटल्यास त्या ग्रोथ होण्याचा जो रेट आहे तो कमी झालाय बट याच्यामध्ये लोकसंख्या जी आहे ती अजूनही वाढतच आहे. फक्त त्याचा ग्रोथ रेट जो आधी जास्त होता तो कमी झालाय. तर का कमी झालाय याची कारणं आपल्याला याच्यामध्ये सांगायची आहे. त्यानंतर स्टेट वेदर द सेंटेन्स इज राईट ऑर रॉंग. आपल्याला इथं सांगायचं आहे की दिलेलं वाक्य किंवा हा प्रश्न चुकीचा आहे की बरोबर आहे. त्याच्यामध्ये वेस्टर्न पार्ट ऑफ ब्राझील इज डेन्सली पॉप्युलेटेड म्हणजे ब्राझीलचा पश्चिम भाग हा दाट लोकवस्तीचा आहे. तर आपल्याला माहिती आहे की तो दक्षिणेकडचा भाग त्यांचा जास्त याचा आहे आणि त्याचं कारणही आहे की त्या ठिकाणी आधी पोर्तुगीज लोकांनी किंवा युरोपियन लोकांनी त्यांची वस्ती निर्माण केली होती. त्या ठिकाणी उद्योगधंदे आहेत, त्या ठिकाणी फिशरीचा व्यवसाय चालतो आणि त्यामुळं या ठिकाणी सगळ्यात जास्त काय होते तर लोकसंख्या दाट वस्ती निर्माण होते. ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी इन इंडिया इज इन्क्रीजिंग. भारतातील सरासरी आयुर्मान वाढत आहे म्हणजे लोक जास्त जगत आहेत. त्याचं कारण काय आहे तर आपल्या देशामध्ये जे आरोग्यविषयक फॅसिलिटीज आहेत, मेडिसिनल हेल्थ केअर आहे ते सगळ्यात जास्त आता वाढलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लगेच उपचार उपलब्ध होतात. काही महत्वाचं म्हणजे काही योजना आहेत ज्या माध्यमातून एखाद्याला काही डिसीजही झालेले असतील तर तेही काय होतात क्युअर केले जातात आणि त्यामुळं भारतातील लोकांचं सरासरी आयुर्मान सध्या जे आहे ते वाढलेलं आहे. त्यानंतर आपल्याला असे प्रश्न येतात पॉप्युलेशन आणि डेन्सिटी. साओ पॉलोची डेन्स आहे, हिमाचल प्रदेशची डेन्स म्हटलेलं आहे तर हे चुकलं. ॲमेझॉनास पार्स आहे ते बरोबर आहे आणि वेस्ट बेंगॉलची डेन्स आहे हे बरोबर आहे. ते दुसरं चुकलं आणि ते आपल्याला पेपरमध्ये लिहायचं असतं व्यवस्थित. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील लिंग गुणोत्तर कमी असण्याची कारण स्पष्ट करा. एक्सप्लेन द रीजन ऑफ लो सेक्स रेशियो इन इंडिया. वन ऑफ द बिगेस्ट रीजन इज यहाँ पे हमारे इंडिया में बॉयज जो है लड़का हुआ है ये वाला ट्रेंड सबसे ज्यादा है और लड़कियों के बारे में जो सोच है लोगों की कि ये आगे चल के करेगी क्या, इसको तो घर ही देखना है एंड ऑल दिस काइंड ऑफ सोच क्रिएट दिस थिंग कि लो सेक्स रेशियो इंडिया में है. सेक्स रेशियो क्या होता है, लिंग गुणोत्तर काय असतं तर दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे. ओके, सो इन इंडिया इट्स जस्ट लाईक दिस. ओके, and it is very low according we can say if we compare with other countries this is very low. Next question, is the following sentence right or wrong? The life expectancy of Indians is decreasing. This is wrong sentence because आताच आपण पाहिलं की लोकांचं आपल्याकडे आयुर्मान वाढत आहे आणि त्याची कारणे आपल्याला लिहायला सांगितली होती. सो दिस इज रॉंग सेंटेन्स अँड व्हाय इट इज रॉंग यू ऑल नो. गिव्ह एक्झाम्पल, कोरिलेट क्लायमेट अँड पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन. उदाहरण देऊन हवामान आणि लोकसंख्या वितरण यांचा संबंध सांगा.
त्यानंतर भौगोलिक कारणं सांगा, गिव्ह जॉग्राफिकल रिझन. अमेझॉन खोऱ्यात लोकसंख्येची घनता विरळ आहे कारण आपल्याला माहित आहे अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये एवढा पाऊस पडतो आणि मानवासाठी ती जगण्याची जागा नाहीये. कारण त्या ठिकाणी पाऊस, त्यानंतर किडे आणि वेगवेगळ्या प्रकारचे साप आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं तिथे जास्त लोक राहू शकत नाही. जे राहतात ते सगळे आदिवासी लोक तिथं राहतात. त्यानंतर व्हॉट कुड बी द रिझन ऑफ लोअर सेक्स रेशिओ इन एनी रिझन. काही ठिकाणी लिंग गुणोत्तर कमी असण्याची कारणं काय असू शकतात? तर त्या ठिकाणी पुरुष प्रधान व्यवस्था जास्त असू शकते आणि त्यांचे काही अशा मान्यता असू शकतात ज्यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा चुकीचा असू शकतो. ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी इन इंडिया अँड ब्राझील हे तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला पेज ओपन केलं तर तुम्हाला एक मॅप दिसेल, मॅप नाही एक ग्राफ दिसेल आणि त्या ग्राफमध्ये दिलेलं आहे की भारताची आणि ब्राझीलची सरासरी आयुर्मान हे काय आहे ते डिस्टिंग्विश करा. त्यानंतर याच्यामध्ये सरासरी आयुर्मानातला फरक आपल्याला विचारू शकतात. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला IMP क्वेश्चन्स या चॅप्टर मधून विचारू शकतात. थँक्यू सो मच. या पुढील लेक्चरमध्ये आपण महत्वाच्या अजून IMP क्वेश्चन्स बद्दल बघूया. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय भारत.